UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18% आणि झारखंडमध्ये 47.92% मतदान। सर्वाधिक गडचिरोलीमध्ये 50.89%, तर मुंबई शहरामध्ये सर्वात कमी 27.73% मतदान। तुझा मर्डर फिक्स, सुहास कांदेंची समीर भुजबळांना जाहीर धमकी। नांदगाव मनमाडमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळ समर्थकांमध्ये राडा। मी कुणाचं नाव घेऊन धमकी दिली नाही, तो मरून जाईल, त्याचं मर्डर होईल असं कामगारांना मारणाऱ्याला कार्यकर्त्याला म्हणालो। सुहास कांदेंचं स्पष्टीकरण। घड्याळाच्या कार्यकर्त्यांकडून दमदाटी करत मतदान, मतदानानंतर शर्मिला पवारांचा आरोप। निवडणूक आयोगाकडे तक्रार करत काही वेळा मतदान केंद्राबाहेर ठिय्या। शर्मिला पवारांचा आरोप धादांत खोटा, कुठेही बोगस मतदान नाही। तक्रारीची निवडणूक आयोग पोलीस चौकशी करतील। शर्मिला पवारांच्या आरोपांनंतर अजित पवारांकडून स्पष्ट। ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच। बिटकॉइन संबंधित रवींद्रनाथ पाटलांच्या आरोपानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। अजित पवार काहीही बोलू शकतात। ऑडिओ क्लिपची सायबर क्राईमकडे कालच तक्रार। सुप्रिया सुळेंनी सुधांशू त्रिवेदींचे आरोप फेटाळले, तर व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी कारवाई करणार, पटोलेंचा इशारा। सुळे आणि पटोलेंवर बिटकॉइन संदर्भात गंभीर आरोप। चौकशी होऊन सत्य समोर आलं पाहिजे, मतदानानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया। सुप्रिया सुळेंवर आरोप करणारे अधिकारी कधी काळी जेलमध्ये होते। जेलमधल्या अधिकाऱ्याच्या म्हणण्याला इतकं महत्त्व देण्याला अर्थ नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया। थापांवर विश्वास ठेवू नका, सुळे आणि पटोलेंवर झालेल्या बिटकॉइनवरील आरोपानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। बारामतीचे लोक चांगल्या मतांनी मला विजयी करतील, सकारात्मक चित्र असेल। मतदानानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। बारामतीमध्ये अजितदादा विरुद्ध पवार गटाचे युगेंद्र पवार अशी लढत। बारामतीतील मतदान केंद्रावर युगेंद्र पवारांकडून पाहणी। मतदारांवर दबाव टाकून मतदान सुरू, युगेंद्र पवारांचा आरोप। तर 23 तारखेला महाराष्ट्रात तुतारी वाजेल, युगेंद्र पवारांचा विश्वास। अजित पवारच किंगमेकर, दादाच मुख्यमंत्री होतील, जय पवारांचा दावा। तुझ्या तोंडामध्ये साखर पडो, किंगमेकरच्या प्रश्नावर अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य। 2019 मध्ये जनतेच्या अपेक्षेविरुद्ध सरकार स्थापन झालं होतं। 2019 ची घटना जनता विसरली नाही, मतदानानंतर मुख्यमंत्री शिंदेंची टीका। परळीमध्ये शरद पवार गट आणि दादा गटामध्ये संघर्ष पेटला। धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते कैलास फड यांनी पवार गटाच्या माधव जाधवांना मारहाण केल्याचा आरोप। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। उद्धव ठाकरेंचं सहकुटुंब मतदान, शरद पवार अजित पवारांसह युगेंद्र पवारांनीही बारामतीत मतदानाचा हक्क बजावला। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।